सांगितलं का त्याला विचारा जेवला का रे. आता कोविडची लागण झालेली त्याची पॉझिटिव्ह आलेली त्याचं हे आलेलं तो कसलं जेवलेला असं मला माहिती होती जेवलेला नसायचा. तर नाही जेवलं मग मी त्याच्या गळ्यात हात घालायचं असं पाठ थापटायचं घाबरू नको मी आहे काय घाबरू नको मी आहे तुझं काळजी करू नको. तेवढ्या याच्यातच तो 10% नीट व्हायचा. मग त्याला जे लगेच सांगायचं याला जीव घाला. जीव बिव घातलं का त्याला पोटवर मी बसून जीव घालायचं. जीव घातलं का मग मी काय करायचो मग टप्प्याटप्प्याने करायचो. मग आमच्याकडे ना असं मोठं स्टॉल लावलं होतं फळाचं कोविड सेंटरमध्ये फळं जे नाही ते मग लगेच त्याला सफरचंद आणणार आहे कलिंगड कापून आणा ते खाऊ घातलं का मग मी काय करायचो त्याला मग एक काम करा एक ग्लास ज्यूस आणा. ज्यूसचं मशीन लावलं होतं ज्यूस पाजला आणि त्याला मग ते पोटभर त्याच्याबरोबर आधी जर ज्यूस पाजलं भाकर खाणार नाही ना तो जेवण नाही करणार असं टप्प्याटप्प्याने बरोबर. मग परत त्याला उठला का परत गळ्यात हात घालायचं. आता बरं वाटतं ना घाबरू नको मी आहे. आणि लोकांना कळतं अरे निलेश लंके इथं कोविड सेंटरमध्ये त्याला मास्क नाही त्याला हँड ग्लोव्ज नाही याचा अर्थ हे काय नाही. आणि त्याचा 72चा ऑक्सिजन आहे ना मी किती वेळा प्रूव्ह करून दिला म्हणायचं ते वेगळंच खाऊ पिऊ घालून परत म्हणायचं बाकीच्या बघा रे याचा ऑक्सिजन किती त्याचा परत लावलं का 82च भरायचा डायरेक्ट. तो एक कॉन्फिडन्स दिला. एक पेशंट असं होतं माझ्याकडं आंबेगाव तालुक्यातलं होतं टेमकर आडनाव होतं त्याचं टेमकर आडनाव होतं. त्याची परिस्थिती आपल्याकडे त्यावेळेस आहे ना 22 स्कोअरवाले लोक आणि 22 आणि 65च्या ऑक्सिजन लेवलवाले पेशंट आपल्याकडे नीट झाले ती. आणि एक पेशंट ना त्याचा स्कोअर एकदम 23 स्कोअर होता. ऑक्सिजन लेवल 55पर्यंत होती. त्याला हाय सिस्टीम लागत होती ना व्हेंटिलेटर वगैरेचं अपेक्षित होतं. आणि एखाद्या पेशंटची रिस्क घेऊन पेशंट मिळालं त्याचा अर्थ होता आपल्याला पुण्य आहे का पाप आहे ना. मग आम्ही त्याच्या घरच्यांना फोन केला मी म्हणलं ते पेशंट तुमचं सिरियस झाले आम्ही ICU सेंटरची व्यवस्था करतो पुढं. मी पुढं एका हॉस्पिटलला पण सांगितलं फक्त पेशंट बरोबर गोळ्या औषध आणायला याला त्याला तुम्ही कुठेतरी थांबा. त्या पेशंटची बायको आली पोरगं आलं पेशंट एकदम सिरियस. ते असे अंतरा होते बायको आणि पोरगं. पेशंट झाला उल्हासित झालं. त्याला वाटलं आता बायको माझ्याजवळ येईन कॉटवर येऊन बसून पोरगं माझ्या कॉटवर येऊन बसून. आणि 5 मिनटं बघितलं 10 मिनटं बघितलं ते आलेच नाही. मग मी त्या पेशंटपाशी होतो मी त्यांच्यापाशी गेलो म्हणलं यांना आम्ही दुसऱ्या सेंटरला नेतोय त्यांचं स्कोअर वाढला आहे 23 स्कोअर आहे एकदम हाय स्कोअर आहे 55 ऑक्सिजन लेवल म्हणजे हे शेवटच्या याला आहे पण आपल्याला रिस्क नाही घ्यायचं. तुम्ही काळजी करू नका तुमची परिस्थिती नसली तर आपण चांगल्या हॉस्पिटलला मी करतो पुढं काय असेल ते फक्त तुम्ही तिथं थांबा. बायको म्हणली मला नाही जमणार घरी काम आहे घरी नाही ॲडजस्ट होणार घरी लहान पोरं आहे. त्या पोराला विचारलं अरे तू जा ना तुझ्या बापाबरोबर तू थांब. तो म्हणला मी कसं जाऊ यांना कोरोना झाला आहे वडिलांना आणि उद्या मी थांबून जरा बाकीच्यांना कोरोना झाला तर कसं करायचं म्हणलं मी नाही जाणार म्हणलं. आणि पेशंटच्या डोळ्यातूनच पाणी आलं. मग मी तिथून आलो मी पेशंटला म्हणलं पेशंटला थोडा धीर दिला काय नाही का म्हणलं आपण इथंच नीट करू. आपल्याकडे नॅचरोपॅथीचा उपचार चालू होता. माझ्या लक्षात आलं म्हणलं आता याला आहे ना सलाईन बिलाईननी जुळणार नाही आपण नॅचरोपॅथीचा उपचार केला त्याच्यावर आणि नॅचरोपॅथीने ते पेशंट नीट केलं. नॅचरोपॅथी म्हणजे काय त्याला एखादी गोळी द्यायची म्हणलं तरी त्याला गोळी देण्याच्या ऐवजी त्याला संत्रा द्यायचा मोसंबी कुठं आपल्याला नाही का आपले आईवडील आपण लहान असताना आपल्याला टेम्परेचर आलं राहतं दवाखान्यात नसून येत मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आपल्या डोक्यावर ठेवायचे अंग पुसून काढायचे आणि टेम्परेचर आलं. ही नॅचरोपॅथी आम्ही त्याच्यावर राबवली आणि ते पेशंट नीट केलं. आणि ते विश्वरूपराय चौधरी त्यांचं उपचार पद्धती आपण बऱ्यापैकी राबवली. त्या पेशंटला डिस्चार्ज केला ते घरीच जाईना म्हणलं होते ते आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं घरी काय आलं जाऊ बायको येऊन मला भेटली नाही पोरगं येऊन भेटलं नाही म्हणलं माझी प्रॉपर्टी आहे ना काय तर 2-4 एकर मला माझं आडनाव बदलायची. ते म्हणले काय आडनाव करायचं ते मला लंके आडनाव करायची म्हणला. मग मला भेटलं मी त्याला म्हणलं जा भाऊ. अशा तर घटना इतका भयानक आहे ना म्हणजे एक घटना माझ्याकडं तर एक आहे ना राहुरीचं एक